हरि ओम. पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील दुसऱ्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज यातील प्रकरण पहिलं, लोहो परिसेसी लागला, याचा भाग दुसरा ऐकूया. या सुमारास योगायोग म्हणा, परमेश्वरी सूत्र म्हणा अथवा ज्ञानेश्वर माऊलीची कृपा म्हणा, मी अशा एका महापुरुषाच्या शोधात होते की जे मला ज्ञानेश्वरीचा अर्थ समजावून देतील, जीवनाचा मार्ग दाखवतील. आणि 1968मधील स्वप्न दृष्टांताप्रमाणे माझी माधवनाथांशी भेट झाली. 1973च्या श्रावण महिन्यात मी त्यांचं एक प्रवचन ऐकलं आणि मला वाटलं मला हवं होतं ते सापडलं. गोकुळाष्टमीच्या दिवशी त्यांचा माझा जो संवाद, प्रश्नोत्तरं झाली, त्यातून बऱ्याच गोष्टी सुस्पष्ट झाल्या. मला माझ्या पुढील जीवनाची, कार्याची दिशा कळली. स्वामींनाही वाटलं असावं की ही व्यक्ती आपल्या नियोजित कार्यासाठी उपयोगी पडू शकेल आणि तेव्हापासून त्यांनी माझे विचार, कल्पना समजून घ्यायला आणि आपले विचार, उपदेश माझ्यात संक्रमित करायला प्रारंभ केला. आता 24 वर्षांनंतर मी जेव्हा त्रयस्थ भूमिकेतून मागच्या घटनांकडे पाहायला लागते, तेव्हा स्वामींच्या बोलण्याचा, वागण्याचा थोडा थोडा अर्थ माझ्या लक्षात येतो. पहिली 1-2 वर्ष मी त्यांच्या कापड दुकानात जात असे. त्यावेळेला साधकांची फारशी गर्दी नसायची, त्यामुळे बोलायला खूप वेळ मिळत असे. त्यावेळेला स्वामी अनेक प्रश्न विचारून माझी सर्व परिस्थिती, बालपणाचे संस्कार, सांसारिक जीवन, स्वभावाची जडणघडण, समाजकार्याविषयीची तळमळ, अभ्यास करण्याची हौस, कष्टाची तयारी सर्व काही जाणून घेत असत. ज्या चांगल्या गोष्टी होत्या त्याविषयी कौतुकाचे, प्रोत्साहनाचे शब्द उच्चारून त्यावर आपल्या पसंतीचा शिक्कामोर्तब करीत. जे विचार पसंत नसतील त्याबद्दल प्रगट नापसंती न दर्शवता पर्यायानं नित्याच्या प्रवचनातून ते आपली स्पष्ट मतं मांडत. आपला विचार नेमकेपणाने आणि प्रभावी पद्धतीने दुसऱ्यासमोर मांडण्याचं त्यांचं कौशल्य अवर्णनीय होतं. पावसला त्यांचं एक प्रवचन ऐकून स्वामी स्वरूपानंद म्हणाले होते, बाळासाहेब एखाद्या बॅरिस्टरासारखी अर्जुनाची बाजू मांडत आहेत. आणि खरंच परमार्थासारखा सूक्ष्म अवघड विषय स्वामी ज्या तर्कशुद्ध पद्धतीनं लोकांपुढे मांडत, त्यानं एखादी बुद्धिनिष्ठ व्यक्ती देखील अंतर्मुख होऊन विचार करू लागे. स्वामींच्या आचार विचारांचा माझ्या मनबुद्धीवर चांगला अनुकूल परिणाम होतो आहे असं पाहून स्वामींनी हा दगड घडवायला हातात घेतला आणि त्यावर टाकीचे घाव घालायला प्रारंभ केला. पण काही दिवसातच त्यांना जाणवलं की हा दगड घडवणं सोपं काम नाही. ते कधी कधी विनोदानं म्हणत, ए हार्ड नट टू क्रॅक. आणि खरंच होतं ते. काही आजार जसे अनुवंशिक असतात, रक्तातून आलेले असतात, ते संपूर्ण बरं करणं शक्य नसतं. त्यांना थोडं सौम्य करून, काही पथ्यपाणी सांभाळून ते जन्मभर बरोबर बाळगावे लागतात. त्यांच्याशी जमवून घ्यावं लागतं. तसंच मनबुद्धीवरील संस्कारांचं आहे. शिवाय जे जीवन, जो व्यवसाय आपण पत्करला त्याचे काही संस्कार असतात. वयाच्या 45मध्ये सद्गुरूंची भेट झाली. त्यापूर्वीच्या काळात एक वैद्यक, व्यवसायी, गृहिणी, लेखिका, व्याख्याती अनेक भूमिका मी केल्या होत्या. जेवढी कर्तबगारी अधिक तेवढा अहंकार अधिक. निरहंकारी कर्तबगार मनुष्य क्वचित सापडायचा. स्वामी म्हणत, आत्मविश्वास असावा पण अहंकार नसावा. परमार्थ साधनेत अहंकार हा तर मोठा शत्रू, पण तो कसा घालवायचा? स्पर्धात्मक भाव, कॉम्पिटिटिव्ह सेन्स माझ्यात लहानपणापासून जोपासला गेला होता. अभ्यासात, खेळात जे काम हातात घेऊ त्यात आपण दुसऱ्यांपेक्षा वरचढ झालं पाहिजे, हीच शिकवण सामान्यतः पालकांकडून, शिक्षकांकडून मुलांना मिळत असते.
पण परमार्थात साधकानं कुणाशी स्पर्धा करायची नसते. आपणच आपला उद्धार करून घ्यायचा असतो. ज्या देहभावापोटी अहंकार, स्पर्धा, क्रोध, मत्सर यासारखे विकार उद्भवतात, तो देहभावच टाकायचा असतो. पण देहभाव टाकणं हे काय इतकं सोपं असतं? वैद्यकीय व्यवसायामुळे आणखी एक परमार्थातला घातक असा दोष माझ्या अंगात मुरला होता. डॉक्टरांकडे एखादा रोगी आला की त्याची तपासणी करत असताना शरीराचे जे जे अवयव चांगले असतील त्याकडे NAD म्हणजे नथिंग ॲबनॉर्मल डिटेक्टेड म्हणून डॉक्टर दुर्लक्ष करतात आणि जो भाग दूषित असेल त्यावर नेमकं बोट ठेवतात. असा डॉक्टर नेमकं निदान करतो म्हणून चांगला तज्ज्ञ समजला जातो. त्या उलट परमार्थात सांगितलं जातं की कुणाचेही दोष बघू नका आणि दिसले तरी बोलू नका. आता एखादा डॉक्टर जेव्हा परमार्थ करायला लागतो तेव्हा त्याला हे किती अवघड आहे. पण संत म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायास. जे कठीण आहे ते करून दाखवण्यातच खरा पुरुषार्थ आहे. सद्गुरूंकडे जेव्हा एखादी व्यक्ती अनुग्रहासाठी येते, त्यांचं शिष्यत्व पत्करते, तेव्हा त्याला नेमकं मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीनं त्याच्या गुणदोषांचा विचार करणं सद्गुरूंना आवश्यक असतं. सद्गुरू, संत हे उत्तम मानसशास्त्रज्ञ, धन्वंतरी, एक्सरे मशीन सर्व काही असतात. समोर आलेल्या व्यक्तीचं एका क्षणातच ते निदान करतात आणि त्याच्यासाठी काय करायचं ते ठरवतात. ज्याला परमार्थ मार्गावर स्थिर करायचं त्याच्यासाठी जर एवढी काळजी सद्गुरू घेतात, मग ज्याच्याकडून साधनेबरोबर काही छोटं मोठं कार्य करून घ्यायचं असेल त्याच्यासाठी सद्गुरू किती कष्ट घेत असतील याची कल्पनाच केलेली बरी. माझ्यासाठी देखील स्वामींनी असेच अपार कष्ट घेतले. अक्षरशः तन मन धनानं ते झिजले आणि अशीच कित्येक मंडळी त्यांनी कार्यासाठी तयार केली. ते नेहमी म्हणत, व्यक्तीपेक्षा कार्य मोठं, कार्याकडे लक्ष द्या. आज इथेच थांबूया. या प्रकरणाचा 3रा भाग आपण उद्या ऐकूया. सद्गुरु असती अंतरात, सच्छिष्या ते जागवीत. हरि ओम तत्सत.